पिल्ले साहेब तुमचे एसओपीचे कंझ्युमर अजून निर्णय झालेत साहेब. तुम्ही त्वरित जायचंय ऑफिसला आणि एसओपीचे कंझ्युमर आहेत ना ते फीड करायचे साहेब. आता इथं थांबू नका साहेब. यू आर हेअर बाय रिक्वेस्टेड टू गेट आउट सर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. बट नॉट ओनली बट ऑल्सो. हॅलो हॅलो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो त्या खेळाडूच्या नावी. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर सूरज. सूरज या. दमदार बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं सूरज यांच्या माध्यमातून. सूरज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज यांच्या नावी जातो. सूरज आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावी जातोय. मॅचला सुरुवात होत आहे. नाला सोपारा आणि दुसऱ्या बाजूला पेल्लार. एक एक प्रतिनिधी पाठवा प्लीज. दोघांनाही विनंती आहे दोन्ही संघाचा एक एक राखीव खेळाडू पाठवा. पहिला बॉल पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा. पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात होत असताना पाहायला मिळते. सेकंड बॉल क्लीन बोर्ड. पहिल्या बॉलचं प्रत्युत्तर चौकार आणि दुसऱ्या बॉलचं प्रत्युत्तर विकेटने दिले गोलंदाज डांगे यांनी. विकेट. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. न्यूमॅन आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. फक्त एक विनंती आहे आपल्या खेळाडूंची नावं सांगा कारण आता शेवटच्या सत्रामध्ये स्पर्धा आल्या आहेत. कदापि बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज त्यामध्ये तुमची नावं नसतील तर त्या रन ऍड होणार नाहीत किंवा विकेट ऍड होणार नाहीत. हवेमध्ये कळला बॉल स्कोअरला कंपायरच्या बाजूने चाललाय. त्या ठिकाणी देशमुख साहेब आहेत. जोपर्यंत बॉलला फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 5. 5 ऑन स्कोर कार्ड. माननीय मते साहेब कृपया माईक. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो मुख्य मंचावरती दिला जातोय. सामने होत मागच्या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. खोलव्या टप्प्याचा बॉल टाकलाय त्याला मात्र आपण पहिल्यांदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु तिथे खेळू शकले नाहीत. मागील मॅच मध्ये केलेली कामगिरी आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सध्या आपल्या मुख्य मंचावरती दिला जातोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत या षटका दरम्यान. पुण्याचा पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीप मधून येईल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दोन्ही संघ मात्र जर आपण पाहिलं तर पेलार देखील संघर्षातून पुढे आला आहेत. नालासोपारानं मागच्या 2 मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. खूप चांगली प्रगती केली आहे. तोही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल कारण फायनल मध्ये दोघांनाही जायचं आहे. पेलार देखील सांगतात आम्ही देखील फायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नालासोपारा देखील सांगतात आम्ही देखील प्रयत्न करू. प्रयत्न कोणाचे सफल राहणार. ओहो यावेळचा बॉल सरळ विकेटचं पतन. सुंदर झेल झालेला आहे. परत एकदा परत सुरू झाला. थँक्यू. थोडं जास्त सफल झाले बाहेर आले आणि त्याच्यानंतर दांडीगुल.
नवीन बॅट्समॅनचं नाव सांगायचंय. हरेश आला. मधून ओके. पेलार संघ उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर साईनाथ, साईनाथ नाही सनी आहे. सनी नावानं कारण काय होणार माहिती की नाव वेगळं गेल्यानंतर मग तिथे रन आणि बाकीच्या गोष्टी मिस्टेक होणार. मग कदापि बॉलर बॅट्समॅन सिरीज यासाठी त्या नावाची चर्चा होऊ शकणार नाहीत. सेकंड ओव्हर सनी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत. समोर आपण पाहिलं तर दीपेश. ओ पहिला बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अपील करतायत परंतु अपील मध्ये तितका आत्मविश्वास दिसलेला नाही. देशमुख सर सांगतात थर्ड अंपायर घ्या परंतु तितकी सुविधा आपल्याकडे नाहीत. अल्ट्रा एज मध्ये आपण साऊंड सिस्टीम आता नुकताच डीबीएन ने प्रयत्न केलाय संपूर्ण खास करून तयारी. लेग बिफोर दाखवण्याचा. काही दिवसामध्ये त्याही गोष्टी मात्र आणल्या जाऊ शकतात. 6 धावा. ओ द विकेट. लोअर फुटस बॉल पुन्हा उत्कृष्ट खेळण्याचा असा. प्रयत्न केला. चेंडूचा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आला वेगाने डीप मधून बॉल फेकेल उचलेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. या मॅच मध्ये पेल्लारनं नालासोपारा संघाला सध्या रोखून धरलाय कारण जो नालासोपाराचा संघ मागच्या 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी करत होता त्याच संघाला सध्या रोखण्याचा प्रयत्न होतोय. थंड असं थोडं वातावरण देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण थंडीचे दिवस सुरू झालेत आणि थंडमय असलेलं असं वातावरण. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय सेफ अँड चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल फक्त फील करतायत फेकतायत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 8. पेल्लारकडे पेल्लार आपण पाहिलं तर संघाने चांगली फक्त एक- गोलंदाजीचा अटॅक आहेत आणि देशमुख सर सातत्याने त्यांना मार्गदर्शन करतायत. हे सर्वाधिक इम्पॉर्टंट आहेत आणि सर्वांमध्ये मिसळून आहेत. ओ द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये खेळलाय फटका फसलाय झेल घेतलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मोठी विकेट आलाय. हॅलो. दीपेश मैदानाच्या बाहेर आउट. बचना ए हसीनो तो मैं आ गया ये बचना ए हसीनो तो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी यारों से जुदा टीम. हॅलो. आदरणीय पिल्ले साहेब यांच्या दबावाखाली आर्थिक दबावाखाली आलेली ही नालासोपारा वेस्टची टीम. पीले पीले बॅट्समॅनचं ओ नाव मर सांगत जा. जानी पीले पीले ओ मर रानी. डीजेला त्यांनी सांगितलं ते आता गाणं वाजवण्याची गरज आहे. बाकी दुनिया हे बेमानी पीले पीले ओ मर जानी. पिल्ले साहेबांनी असं हे गाणं निवडलेलं होतं त्यांच्या जन्माच्या अगोदरच यस अंपायर्स. आणि त्याचा आता प्रभाव नालासोपारा वेस्ट वरती येतोय. हा बाउंड्री लाईनच्या मध्ये बसल्यात तिथे. सर त्यांना थोडं मागे घ्या ना. तुम्ही सर्कल सोडून मागच्या बाजूला फिल्डिंग केली पाहिजे. हा पाठीमागे. हा सीमारेषेच्या बाहेर. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हाल. धपलक्यावरती धावा आहेत 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. पेल्लार या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी आतापर्यंत राहिली आहे टीम पेल्लार कडून. शेवटचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. 2 षटकांमध्ये टीम पेल्लारच्या कोहलीचा नावावरती जसा 2 षटक fault जातील. रन 10. कोहलीचा फॉल्ट जसा गपच्यात पकडतात तसे 3 रणधीर wicket. साहेबांनी हा गपच्यात हा आपला फिल्डिंग डीजे. केलेली. डीजे रणधीर साहेब तुम्हाला सल्यूट आहे पण तुम्ही लवकर या नवघरला तुमची गरज आहे. डीजे. तुम हो हम एक नंबर डीजे. न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी
पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी साहेब यांनी मागचा डास बघायचा आहे. नाही कॅमेरामध्ये देखील कॅप्चर झाल्यात बरोबर व्हाईट शर्ट वाले व्हाईट बरोबर ड्रेस आणि जसं पिले साहेबांचा उल्लेख केला तसं गाणंही लागलंय. तुम्ही फक्त सांगा बस गाणं इथे लागणार. धावसंख्या 10. तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिला बॉल डॉट बॉलने. देशमुख सर या मॅच मध्ये काहीतरी नवीन प्लॅनिंग करून आलेले आहेत कारण फायनल पर्यंत जायचं आहे. फायनलचं स्वप्न पाहिलंय महावितरण खऱ्या अर्थानं अधीक्षक अभियंता चषक जिंकायची आहे. पर्व 2 पाहिलेलं स्वप्न असणार आहे. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील करतायत. सुंदर क्षेत्ररक्षक. पैकी बॉलर 11 धावा. आदरणीय डोंगरे साहेब यांना विनंती करण्यात येते की त्या कॉमेंट आफरीन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा तयार. समोर योगेश. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा आणि पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन दिलंय. तिसरे पंच होतील बिझी. थर्ड अंपायर बिझी. बिझी आहेत तोपर्यंत मला एक गोष्ट अनाऊन्स करायची आहे मित्रांनो. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. 2 टीम फायनलला जातील. एक विनर असेल दुसरा रनर असेल आणि जो विनर सोबत लूज होईल सेमीफायनलला त्याला थर्ड प्राइज आहे. पुन्हा एकदा सांगतो जो विनर सोबत लूज करेल सेमीफायनल मध्ये त्याला ऑटोमॅटिकली तिसरं प्राइज देण्यात येईल. येस राईट. जसं फायनलची मॅच होईल तिथे विनर संघ असेल त्याच्याबरोबर जोडीला हरणार असेल त्याला तिसरं पारितोषिक आणि सेमी नंबर 2 मधला जो असेल तो चौथ्या पारितोषिकाचा त्याला मानकरी ठरावं लागेल. डीजे थोडा माईकचा आवाज वाढवता येईल का पाहावं. थोडासा आवाज येत नाहीये. डीजे माईकचा आवाज वाढवा. थोडासा आवाज वाढवण्यात यावा रिक्वेस्ट आहे. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूचा केस संपलाय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहूया काय घडणार कारण ज्यावेळी विकेट किपर होते त्यावेळी धोनी साहेब, थोडं this is क्लोजली not डिसिजन आहे. allowed. तुम्हाला उभंच राहायचं आहे. दवणे साहेब तुम्हाला किती मुळव्यात असू द्या तुम्हाला उभंच राहायचंय. हा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. डीबीची टीम दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी आता तुम्हाला fair करतील. थकवा आला असेल तर पाणवट्यावर या. पाणवट्याचे आयोजक आदरणीय मोरे साहेब ज्यांच्यामुळे वसई डिव्हिजनची टीम हारली. आफरी आफरी थँक्यू. पाहण्याचा प्रयत्न केला जातो कारण थोडंसं क्लोजली डिसिजन आहे त्यामुळे पंचाने देखील तिसऱ्या पंचांकडे मागणी केलं. तिसरे पंच आता बिझी आहेत आणि क्लोज आहे. क्लोज म्हणजे जवळपास असलेले हे डिसिजन आहे त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. डीबीची टीम देखील दाखवतायत. 1 वेळा नाही 2 वेळा 2 वेळा नाही 10 वेळा दाखवण्याचा प्रयत्न होणार आहेत आणि त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. विकेट किपरनं चपलाही दाखवलेली आहेत परंतु ती पुन्हा एकदा कामी येईल का ते हारलेले पाहण्याचं- मते साहेब हारलेले मते साहेब यांनी चेहरा दाखवायचा आहे. माईक घ्यायचा आहे. हारलेले मते साहेब सालाबाद प्रमाणे हारणारे यावेळेस हे हारलेले. परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन आणि तिसऱ्या पंचाचं डिसिजन आलंय OUT आउट. देशमुख साहेब पुन्हाच एकदा डान्स करतायत. छोटं पोट आणि मोठा टी शर्ट. डोंगरे साहेब Yes, ओ डोंगरे साहेब होऊन जाऊ द्या जुगलबंदी. तिसऱ्या नंबरची ती अनाउन्समेंट झाली का? तिसऱ्या नंबरची थर्ड केली सर केली सर्वांना सूचना ऐकली का? सर्वांनी सूचना हो हो. तुकाराम दादांच्याकडे पुन्हा एकदा अनाउन्समेंट करण्यासाठी द्यावं. जो एकदा- विनर सोबत हारेल
त्याला तिसरं प्राइज ऑटोमॅटिकली देण्यात येईल. थर्ड नंबरचं प्राइज डिक्लेअर होतंय. जो बोला डोंगरे साहेब, जो फायनल सोबत हरेल, फायनलच्या संघासोबत, त्याला विनर सोबत जो Semi-final. हारेल, विनर सोबत जो हारलेला असेल सेमीफायनल मध्ये त्याला तिसरं प्राइज येईल. चला मॅचला सुरुवात. ओ रंगा रेड्डी आ गया भाई, देखो नाही, लेग बिफोर हजारों नाही आहे. की अपील स्ट्रॉंग होती आणि लेग बिफोर हजारों नाही में आहे. एक है वो तूफान उठा देने वाला. रन 11. पुढचा बॉल. ओ आणखीन एक डॉट. या मॅच मध्ये साहेब. नालासोपारा संघाला पहिला टीमनं रोखलं आहे. देशमुख साहेबांना काहीतरी कानमंत्र दिला होता मैदानाच्या आतमध्ये आणि तो कानमंत्र कामी आलाय. लिडिंग फ्रॉम ग्राउंड द फ्रंट. मॅनेजमेंटला विनंती आहे थोडी लाईटची व्यवस्था करण्यात यावी. 5 11. मिनिटात अंधार पडणार आहे. माली अशोकजी, माली यांना विनंती असेल आपण लाईट्स ऑन करा. देखो देखो मैंने बोला था. एक कंप्लीट. एक दुसऱ्याचा हजारों में एक प्रयत्न. है ये. आउट. आउट कर दिया. अरे यार. आवाज होऊन जाऊ द्या डीजे, आवाज. थँक्यू. आपल्या ग्राउंडचे माली अशोक काका यांना विनंती असेल लाईन देखील आपण बरोबर या मॅच नंतर लाईन देखील आखून घ्यायची विनंती असेल. माली अशोक काका या मॅच नंतर ओके, या इनिंग नंतर केले तरी चालतील. आणि लाईट्स थोड्या वेळामध्ये ऑन करा. 3 ओव्हर 12 रन 5 विकेट. चला लाईट्स ऑन. चला नाईटचं क्रिकेट या मैदानावरती पाहण्याची मजा वेगळीच असते. कारण दिवसाचं क्रिकेट, सकाळी सुरुवात झालेलं क्रिकेटचा खेळ, संध्याकाळी कसे आलो आपण तेही प्रत्येक जण आतुरतेने पाहत होते. आणि आता संध्याकाळ नंतर रात्रीचं क्रिकेट, जे नाईटचं क्रिकेट पाहण्याची वेगळी मजा असते. धावपलक्यावर धावा जर पाहिलं तर 12. 3 ओव्हरचा खेळ संपला, रन झाला 12. वाद संपलेला आहे. चला शेवटचं षटक कुणाल आलेले आहेत. चला घाई करा मित्रांनो प्लीज, कारण आणखीन 2 मॅच शिल्लक आहेत. ग्राउंड मॅनेजमेंटचा धन्यवाद त्वरित चालू केल्याबद्दल. हवेमध्ये कळलाय बॉल. त्या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील होईल, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव कंप्लीट. कोल्ली फिडरला पण असंच काम करा धावून. रन 14 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका पुन्हा छान खेळला. चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ त्याला क्षेत्राच्या त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो. 2 धावा. ओहो, मला एक गोष्ट सांगायची आहे. हा मध्ये बसलेले काही प्रेक्षक वर्ग आहेत मिडविकेट, देवाभाऊंचे खास, त्यांना थोडं मागे घ्या. देवाभाऊंचे खास. थोडं मागे घ्या. बाउंड्री लाईनच्या मागे घ्या. साहेब बाउंड्री लाईनच्या मागे बसा प्लीज. 16 धावा 5 गडी बाद. तिसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने मात्र सांगितलं वाईट. धावसंख्या धावपलकावरती 17-17. पिल्लाई साहेब, पिल्लाई साहेब, पूर्ण इनिंग्स मध्ये एक तरी बॉल पकडा ही अपेक्षा आहे. एकोणीस धावा धावपलकावरती लगावण्यात आला. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 बॉल राहिल्यात. नालासोपारा संघ अडचणीमध्ये सध्या दिसतोय. 5 गडी त्याने गमावल्यात. मागे विरारला हरवलं. नालासोपारा संघाने चांगली धावसंख्या उभारली होती आणि आता या कंडिशन मध्ये नालासोपारा संघ आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय.
19 वरती 5 गडी बाद 3.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पाहूयात 25-30च्या जवळपास धावसंख्या जाईल का. अडचणीमध्ये वाढ होणारी धावसंख्या. मग पुढला गेले, कट केलं, स्लाइस केलं, तिथे खेळाडू नाही आहेत. चेंडू गॅप मध्ये चाललाय, वेगाने चाललाय, निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. दर्जेदार चौकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजराने सटला तुझी चिमणी उडाली. थँक्यू. धावा 23-23. लॉस ऑफ 5 विकेट. गारगुडे साहेब तुम्ही दिसत नाही, हात वर करा. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डर त्या वेगाने येत आहेत. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज त्या ठिकाणी बाद. धावा धावफलकावरती बनवण्यात आला 24. लक्ष असेल 25. फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर पेल्लारला करायच्यात 25. टीम नालासोपारानं केल्यात 24. तुझी चिमणी उडाली माझा हॅलो, नारगोडे साहेबांना आउट करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. थँक्यू. आपण टॉसच्या दिशेने जाऊया. सेमीफायनल नंबर 2चा टॉस. वाडा टीम आणि आसोळे टीम. आसोळे टीम आणि वाडा टीम. चला आपण टॉससाठी या. दोन्ही टीमला विनंती आहे आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. वाडा टीम आणि आसोळा टीम आपल्याला विनंती आहे आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या विद्यमाने सुरू असलेला हा अधीक्षक अभियंता चषक 2025 अर्थात दुसरं वर्ष आहे. सीझन 2 आहे. पर्व दुसरं आहे आणि पर्व दुसऱ्यातला चॅम्पियन कोण ठरणार याची आता उत्सुकता प्रत्येकाला आहे. सेमीफायनल नंबर 1चा मॅच चालू आहे. 25 धावा पाठलाग करायचं. पण हे नारंगीचं असं मैदान आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं, ज्याच्यावरती दिवसा क्रिकेट वेगळं असतं, नाईटला क्रिकेट वेगळं असतं. जिथे दिवसा धावांचा ओघ असतो तसा नाईटला धावा कमी उभारल्या जातात. आता बघूया, लो स्कोरिंग गेम आहे, कमी धावसंख्या आहे. ओपनिंग पेअर्स पेल्लार टीम आपण जोडी पाठवून द्यायचे. टॉस तो देखील महत्त्वाचा असणार आहे. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला वाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला आचोळ्या संघ, ज्याला दुसऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आली होती, तो संघ खेळेल आता वाडाशी संघाशी. आणि या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याची नाणेफेक केली होती. अधीक्षक अभियंता संजय खंदारे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस वाडा की आचोळे? टॉस कोणी जिंकलाय? टॉस वाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू. फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलाय. सर जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. फायनलमध्ये कोण प्रवेश करणार? मागच्या वर्षी चॅम्पियन कोण ठरलं होतं, चॅम्पियन कोण झालं होतं त्यावरती चर्चा होईल. पण आता या वर्षी पर्व दुसऱ्यामध्ये कोण फायनलमध्ये प्रवेश करणार? ओपनिंग पेअर सलामीची जोडी. एक प्रतिनिधी नाहीये पेल्लार टीम. आपल्या खेळाडूची नावं माहिती पाहिजे. पेल्लार टीम ओपनिंग पेअर्स पेल्लार के जाने माने बैट्समैन डांगे साहब. देखते हैं अभी क्या करते हैं. बॉलर अमोल पाटील. पहिली ओव्हर पहिलं षटक घेऊन अमोल पाटील येतील. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत.
विपुल आणि विकास. देशमुख साहेबांचा विश्वास म्हणजेच विकास. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, बॉलिंगमध्ये बदल होतोय. दीपेश 25 धावा आहेत, पण नालासोबत सांगते आम्ही हे करून देणार नाहीये, तुम्हाला झगडावं लागणार. आणि पेल्लार टीम रेडी आहे. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग पेल्लारनं केलं आहे आणि त्याच्यावरती चांगली बॅटिंग करायची आहे. फायनलमध्ये जायचं आहे, फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. 24-25चा मॅच आहे. हा कुठं चेंडू हवेत जरूर खेळलाय. जोपर्यंत मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक जास्त पुढे आल्यात, जास्त पुढे आल्यात. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एक धाव महत्वाची, एक रन महत्वाची आहे. अशा पद्धतीने धावा गेल्या तर जसं म्हणतात ना, कमी बॅलन्स थोडासा आहे आणि त्याच्यावरती एक धाव गेला तर म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी सारखी परिस्थिती तुमची ओढावू शकते. एक रन महत्वाचे आहेत. शॉर्ट पिच डिलिव्हरी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. दीपेशचा झेल होऊ शकला असता, झेल सुटलाय. दीपेशच्या गोलंदाजीवरचा हा झेल सुटलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, पोचण्याचा प्रयत्न केला, थोडेसे दूर राहिले. एकदा पालघरवरून खास आलेले गवळी साहेब यांचा हार्दिक स्वागत मंडळातर्फे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, अतिथी गणांचं करूया आपण या अधीक्षक अभियंता चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. सकाळपासून बघितले तर भरपूर प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी आज या स्पर्धेला लाभले. असा दिवस जसा प्रत्येकानं आपल्यासाठी राखून ठेवला होता त्याच पद्धतीनं एन्जॉय देखील केला, आनंद देखील घेतलाय. आता त्या एन्जॉयला, आनंदाला आता मूर्त स्वरूप यायची वेळ आले. त्या ट्रॉफीसाठी, ज्या चकचकत्या चषकासाठी, त्या ट्रॉफीसाठी लढाई मैदानावरती सुरू आहे. आकोटाप्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल गेला. विपुलने एक मॅच पाहिलाय विपुलचा, पण फलंदाजी करताना गाजवलेला विपुल. आकोटाप्याचा चेंडू हाताळला गेला होता. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. क्षेत्राची रचना बदलली जात होता. उजव्या अष्टीच्या फलंदाजासाठी 3 क्षेत्ररक्षक बरोबर बॉन्ड लाईन जवळ, 2 ऑन साईडला, 1 ऑफ साईडला. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. ऑफ साईडला कट करायचं होतं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. नालासोपारा टीमला माहिती आहे की डॉट बॉलनं समीकरण बिघडू शकतं. विकेट आला तर दबाव निर्माण होईल आणि पेलार टीमला तेच करायचं नाही. पेलारला एक कूल अँड काम खेळायचं आहे, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. जास्त घाई करण्याची आवश्यकता नाही. त्यांना माहिती आहे बरोबर आपण योग्य पद्धतीने समोरच्याला रोखलंय. फक्त धावांचा ओघ थांबणार नाहीये याची काळजी घ्या. चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय. चेंडूही निसटलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. भरपूर पुढे गेले होते आणि त्यानंतर हा झेल सुटलाय. 2 रनही आल्यात. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. टॉप एट लागला होता, चेंडू बऱ्याच वेळ हवेत राहिला होता आणि ते करत असताना मिड विकेट क्षेत्रामध्ये ही संधी निर्माण झाली होती, ती संधी गमावले. याच करता आम्ही म्हटलं होतं वसई मंडळातले असले तरी एक विरळ विभागातला आणि एक वसई विभागातला असा पेल्लार संघ आणि एक नालासोपारा संघ, या दोन्ही सामन्यामध्ये चुरशीची अशी लढत चाललेली आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी संपूर्णपणे मेहनत करत आहेत, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे आणि या सेमीफायनलमध्ये जो जिंकेल तोच अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि संपला आणि आपण पहिल्या दोन्ही षटकानंतर बघूया वसई वर्सेस विभाग, वसई किंवा विभाग या दोन्ही विभागातून कुठला संघ पुढे मजल मारत आहे स्कोर झालाय 6. हे आपल्याला बघायचं आहे. 6. सर नक्कीच आपण जसं तुम्ही योग्य विश्लेषण केलं की आता सकाळपासून भरपूर मेहनत घेतले. पेल्लार असेल, नालासोपारा असेल, या मेहनतीला आता खरं रूप यायचं, खरं जर फळ मिळायचं आहे तर फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच्यामुळे पेल्लार आणि नालासोपारा दोन्ही संघ पूर्णपणे अंतिम सामन्यात मजल मारण्यासाठी संपूर्ण मेहनत घेत आहेत. आणि पेल्लार वर्सेस नालासोपारा म्हणजेच वसई वर्सेस विभाग, दोन्ही संघ पूर्णपणे प्रयत्न करत आहेत अंतिम सामन्यात कोण धडक मारेल. बॉलर आणि दोन्ही सामन्यातील संपूर्ण खेळाडू पूर्ण प्रयत्नशी आपल्या संघासाठी एक धावा किंवा एक
रन कसे वाचवता येतील त्यासाठी प्रयत्न करत आहेत. बघूया पुढे काय होते ते. फटका जरूर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे थोडंसं दूरवरती डीपवरती वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोचतील. फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले. जसं तुम्ही सर उल्लेख केला होता की दोन्ही टीम प्रयत्नशील आहेत, फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, उत्सुक आहेत. आणि या इच्छुक उत्सुकमध्ये बिलकुल मन तो सभी के पास होता है, मनोबल सबके पास नहीं होता. अशा वेळेला तुमचं मनोबल वाढलेलं पाहिजे, थोडासा मोराल हाय पाहिजे, खांदे वर पाहिजे. सकाळपासून मेहनत केले, एक मॅच चांगला खेळायचा आहे, एक सामना चांगला खेळायचा आहे, पेल्लार असो नाळासोबार असो, एक सामना चांगला खेळायचा, फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच्यामुळे थकायचं नाही, आता थकायचं नाही. शीण आलाय, थोडासा थकवा जाणवतोय, पण आता थकायचं नाहीये. स्वतःला सांगायचं आहे की मला हे करायचं आहे, माझ्या नाही शक्य आहे आणि मी हे करू शकतो, हे प्रत्येकानं सांगायचं आहे. कोणी इच्छुक आणि कोणी उत्सुक असू देत, पण मते हारला त्यात सगळं आलं. कारण ती परंपरा जपणं मतेचं कर्तव्य आहे, हारणं त्याचा धर्म आहे आणि तो त्यानं पाळला. याबद्दल मंडळ आभारी आहे. मते साहेब, तुमचा हारलेला चेहरा दाखवा YouTube लाईव्हवर. त्याही गोष्टीवरती चर्चा होईल. लोअर फुट चेंडू होता, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला टीम सेन्सेबल क्रिकेट खेळते, एक एक दोन दोन धावांवर भर देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करते. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 1-0-10. 10 धावा, 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. नारगुडे साहेब, तुम्ही दिसत नाहीत आम्हाला, हात वर करा. थँक्यू. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 15-15चा मॅच आहे. क्लोज मॅच आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू चॉप करायचा होता, धाव घेण्याची संधी नाहीये. एक एक चेंडू समीकरण बनतंय, बिघडतंय. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर झालाय. कारण या सामन्यामध्ये कोणासाठी तरी घडलंय आणि कोणाचं बी घडलंय. फार पूर्वी जर पाहिलं तर ज्यावेळेला अल्फा मराठी चॅनल होता मराठीचं, त्यावेळेला सिरियल होती एक, घडलंय बिघडलंय. आता बघूया कोणासाठी घडलंय, कोणाचं बी घडलंय. आकोटाप्याचा चेंडू होता, फटका जरूर केलाय लॉंग आउटच्या क्षेत्रामध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला, थ्रो झालाय ते. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. चांगली रणनीती विकेट. एकदा टाळ्यांचा गजर नाळासोबत आहे, एकदा पेलार. कभी इधर कभी उधर वाला मामला आहे, कधी या बाजूला कधी त्या बाजूला पारडं जाते. समीकरण बघणं गरजेचं आहे. 13 चेंडूचा खेळ आहे आणि 13 मध्ये 13 करायचे. मॅच 13 या मेरा है, 13 मैच 13 या मेरा है, लेकिन सबको लगता प्यारा है. अधीक्षक अभियंता चषक सबको लगता प्यारा है. 13-13चा मॅच 13 या मेरा, सबको लगता है प्यारा. मिड ऑनला फील्ड केलं गेलं तिथे. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. चांगली राणी मिडविन विकेट. विपुल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विकास. ही जोडी मैदान 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या खेळानंतर स्कोर जाऊन पोचलाय तो आता 14 वरती. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. रंगलेला मॅच आहे, सेमीफायनल नंबर 1 आहे. थोडी रंगत वाढवूया आणि आता डीजे वरती गाणं ऐकूया. देशमुख साहेब धावतायत, बहुतेक बॉलिंग टाकतात वाटतं आता. डीजे आवाज होऊन जाऊ द्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडूचा खेळ आहे, 11 धावा करायच्या आहेत. 1-1-11 11 माराव्या लागतील चक्रा. मारावा लागतील चक्रा, तसा हा खेळ आहे. आता क्रमांक 3ची ओव्हर घेऊन बॉलिंग मार्क वरती अमोल. हे महत्वाचं षटक आहे. न कद बडा न पद बडा, संकट पे समय पे वो 7 कडा वही सबसे बडा. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल.
पेल्लार संघाच्या डगआउट मध्ये आता टाळ्यांचा गजर येतोय. राईट मूळ विकेटचा मारा. कुठं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला. एक एक चेंडू. हा क्लोज मॅच, जवळचा मॅच आहे. म्हणून याच करता आम्ही म्हटलं होतं ना की सर हे मैदान असं आहे की दिवसा धावांची अक्षरशः लयलूट होते, खोऱ्याने धावा होतात, मोठ्या धावसंख्या उभारल्या जातात. पण जसं ते सनलाईटमधनं फ्लडलाईटमध्ये मॅच येतो ना, तसा धावा करणं कठीण होतं. हा मैदानाचा एक रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे आता सनलाईटवरनं फ्लडलाईटमध्ये आल्यात आणि फ्लडलाईटमध्ये धावा करणं कठीण होऊ शकते. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता. चेंडूला स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 10 चेंडूचा खेळ आहे. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पेल्लार की नालासोपारा प्रश्न अनुत्तरीय. त्याच्यानंतरचा मोठा मॅच येतो आचोळे संघ आणि वाडा या दोन संघादरम्यान. यानंतर जाणारा सेमीफायनल नंबर 2, दुसरा सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा सामना. शॉर्ट पिच, विपुलचा फटका. झेल सुटलाय. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. ही संधी होती, ही संधी गमावले. टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुलचा फटका आणि बरोबर हातामध्ये चेंडू जात होता डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. झेल सुटलाय, जीवनदान लाभले. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. चारी बाजूला स्तब्धता, शांतता आहे. अजून एक फटका जरूर खेळ आहे. एकच धाव या चेंडूवरती होईल. आणि हा सायलेंट बघितल्यानंतर नक्की शोळेमधला फेमस डायलॉग आहे तो आठवतो आपला. भाई इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. सन्नाटा आहे चारी बाजूला. अजून कोण सेलिब्रेशन करत नाहीये, ना पेल्लार ना नालासोपारा. त्यांना माहिती आहे आणि थोडीशी थंडी जाणवते. आणि जे पाठीराखे दोन्ही टीम त्यांना थोडीशी थंडी, हुडहुडीवाली थंडी आहे. हाताची घडी घेतल्यात. पहिला हात थोडेसे मोकळे होते, आता हाताची घडी घातले, अशी थंडी जाणवायला लागले. मॅच गरमागरम, थंडी वाढले. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला मिड विकेटच्या रिझनमध्ये. डीप ऑन क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना विकेट. दुसरी धाव घेताना विपुल बाद. देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम. थैंक यू. देखे जरा किसमें कितना है दम. खिलाडी लगा रहे अपना दमखम. जम के रखना कदम. जपून पावलं टाकायची आहेत. दम के रखना कदम. समीकरण इंटरेस्टिंग आहे इथे. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 19-19. 7 चेंडूचा खेळ आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. 7-6 ऍक्च्युली ते 7 रहावाला आहे. 7-6 स्कोर झालाय 19. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. थँक्यू किनी साहेब, छान बोलले तुम्ही. बसा आता. या षटकामध्ये 5 धावा आल्या. बघूया आता. नालासोपारा विजय दृष्टीपेक्षात नाहीयेत, पण विजय आल्यात. 6-6 पाहत रहा, ऐकत रहा. अधीक्षक अभियंता चषक 2025 पर्व दुसरा आहे. 6-6 आहे. थरार आहे, थ्रिल आहे, सस्पेन्स आहे. देशमुख साहेबांचा प्रेझेन्स महत्वाचा आहे. साहेब बॅट घेऊन या तुम्ही.
कोणाचंही ऐकू नका तुम्ही, नेहमीप्रमाणे. सहा सहा मॅच पहा, थरार पहा, सस्पेन्स पहा, थ्रिल पहा आणि अधीक्षक अभियंता 2025 हा चषकही पहा. पर्व दुसरा आहे, शेवटची ओळ आहे. मुकेश मोरे साहेब, मांडव मोडा, पानवटा मोडा, या लवकर इकडे. काय चालू आहे तुमचं तिकडे? तुमची गरज आहे इकडे. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर कोण येतोय? शेवटची ओव्हर, बॉलर नेम नारगुडे साहेब, हात वर करा. हरेश. ओके. शेवटची ओव्हर, 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. कडक प्रहार केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. विकास आहे एका बाजूला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 5 चेंडूचा खेळ आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. सामना बराबरी सुटला तर सुपर ओव्हर. सामना टाय होतोय तर सुपर ओव्हर. 5-4. बेल्लार की नाला सोपारा की बेल्लार की नाला सोपारा. कॅच झालाय का बघूया. काय सेलिब्रेशन तर जरूर झालंय. डिसिजन इज पेंडिंग. प्लीज वेट गाईज. पंच तिथे आहेत. आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. डीजे वाजेल. फक्त कोणत्या बाजूने जास्त डान्स होईल बघूया. नाला सोपारा की बेल्लार. डीजे वाटाण्याचं गाणं होऊन जाऊ द्या. वाटाण्याचा दाना गोल गोल. आणि इशाराला इट्स आउट. यस आउट. वाटाण्याचा गोल दाना होऊन जाऊ दे. डीजे कमॉन. वाजवायचा होता. गेला तू आता. गेला, संपला विषय. अरे पण ते लावलं नाही होतं, तेच लावून ना. अरे ना रे ना रे ना, अरे ना रे बाबा ना. मैं चली बंधे आँखों, रब्बा मेरे मैनू बचा. Get your hands up. वाटाण्याचा तोल दाना रजे उरू नको. टना टना चला फुल धमाल करा या. कमाल धमाल मॅच. टप्प्याचा चेंडू होता. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. फायनल मध्ये प्रवेश कराल का? पेलार इंटू द फायनल.